नमस्कार शेतकरी मित्रांनो, डिजिटल मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये शेतकरी नोंदणी याविषयी माहिती पण पाहणार आहोत। म्हणजे थोडक्यात किसान कार्ड म्हणजे शेतकऱ्याची विशिष्ट पद्धतीने डिजिटलाइज नोंदणी या प्रोजेक्टविषयी माहिती पाहणार आहोत। तर या प्रोजेक्टचा फायदा काय असणार आहे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा पद्धतीचे माहितीचे व्हिडिओ आम्ही आपणापर्यंत पोहोचू शकतो। तर पहा, या प्रोजेक्टचे मुख्य उद्दिष्ट आपण इथं पाहणार आहोत। तर यामध्ये शेतकऱ्यांना या माहिती संचातून एक अचूक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। यामध्ये पहा, कृषी हवामान सल्ला मिळणार आहे, तसेच हवामान आकडेवारी, तसेच मृदा आरोग्य माहिती म्हणजे तुमच्या माती परीक्षण थोडक्यात, त्यानंतर कीड व रोग प्रादुर्भाव अंदाज, पिकांनुसार विविध किसान क्रेडिट कर्ज। तर अशा पद्धतीने याची माहिती असणार आहे, माहिती मिळणार आहे शेतकऱ्यांना। तर पहा, यामध्ये शेतकऱ्यांना एक वेळ नोंदणी करायची आहे आणि यानंतरनं शेतकऱ्यांची डिजिटल प्लॅटफॉर्मवरती नोंदणी झाल्यानंतरनं ज्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत या योजनेचा लाभ मिळण्यासाठी किंवा अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। म्हणजे जे शेतकऱ्यांना अनुदान मिळतं विविध योजनांमधनं हे सहजरित्या उपलब्ध होणार आहे। त्यासाठी शेतकऱ्यांची माहिती संग्रहित केली जाणार आहे। तर याद्वारे पहा, जशा योजना PM किसान योजना आहे, यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये लाभ मिळतो। तर या योजनेसाठी बघा, शेतकऱ्यांना जे आर्थिक लाभ मिळणार आहे, तर हा लाभ एकदम सहजरित्या किंवा सुलभरित्या मिळण्यासाठी ही माहिती आता नोंदणी केली जात आहे। तसेच पीक कर्ज मिळवण्यासाठी देखील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे, किंवा इतरही कर्ज शेतीविषयक कर्ज घ्यायचे असेल तर या नोंदणीचा फायदा होणार आहे। तर यासाठी ही नोंदणी शेतकऱ्यांना आता आवश्यक राहणार आहे। तसेच शेतकऱ्यांना वेळेवर कृषीविषयक सल्ले किंवा हवामानाविषयी माहिती दिली जाणार आहे, तर ती देण्यासाठी एक सुलभ प्लॅटफॉर्म तयार होणार आहे या प्रोजेक्टद्वारे। तर यामध्ये पहा, शेतकऱ्यांचा एक फार्मर ID तयार होणार आहे। यामध्ये शेतकऱ्यांना SMS द्वारे संपूर्ण माहिती मिळणार आहे। तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन किंवा एक महासेवा केंद्रामध्ये जाऊन याची नोंदणी करायची आहे। ही नोंदणी पूर्णपणे मोफत असणार आहे। यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक आणि 7/12 अशी कागदपत्रे आवश्यक असणार आहेत। धन्यवाद।